काय एकंदरीत चित्र असणार आहे सोलापूर विधान परिषदेचं? विधान परिषद चित्र काय असणार आहे ते आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. बघी ते सांगण्यात काय मजा नाही. 22 तारखेला तुम्हाला कळेलच. पण जे शिवसेनेमध्ये थोडं होतं तुम्ही म्हणल्यासारखं, नंतर पालकमंत्री महोदयांनी सगळ्याला बोलवलं, बैठक घेतली आणि वरच्या लेवललाही ठरलं बाबा भाजपचं जे असेल कोटा, शिंदे सेनाचं जे असेल, दादा गटाचं जे असेल ते आता सगळं पुढं काय असं होणार नाही. सगळं व्यवस्थित पुढं 3-3.5 वर्ष व्यवस्थित चालेल आणि कुणाला तक्रार येऊ देणार आहे म्हणून असं पालकमंत्री महोदयांनी शब्द दिला. त्या शब्दावर सगळे विश्वास ठेवून एकत्र काम करू लागले. तालुक्यात दिसून येईल काय अक्कलकोट तालुक्यात? आमच्या अक्कलकोट तालुक्यात तर वन साईडच आहे सगळं. दुधनी आमचं 23 आहे. जिल्हा परिषद त्यांचे आहेत, आमचे आहेत. बाहेर कोण नाहीतच आहे. महेंद्रगिरी दूध अक्कलकोट पण सगळे एकत्रच आहे सगळं. त्यामुळे वन साईडच आहे अक्कलकोट. विरोधकांनी चैन वोटिंगचा जो मुद्दा आहे तो उचललेला होता आणि त्याला आक्षेप काल त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे ती चैन वोटिंग होणार नाही असं चित्र आहे. चैन वोटिंग म्हणजे चैन वोटिंग असं म्हणतात की बाबा तुमचा एक उमेदवार पहिल्यांदा मतदानाला जातो, तो मतदान न करता खिशात घालून आणायचं. पत्रिका घेऊन येतो. ते लय जुनं झालं. ते 20 वर्षापूर्वी झालं. आता एवढं जग पुढे गेलं ते कोण करायला जातो आता? ते समोरच्या उमेदवारांनी त्याचा आक्षेप घेतला. नाही ते सगळं झालं. तुमचं म्हणणं बरोबर. ते कधी 20 वर्षापूर्वी बापू उभारले त्याच्या अगोदर होतं ते. आम्हीच केलतो त्यावेळेला ते. तरी तुमचा पराभव झाला होता. नाही झालं. आमचं निवडून आलं तर नाही 98 सालीच ना बापू 98 साली उभा हो. मग बापू निवडून आले होते. मग बरोबर आहे ना. मग ते सांगलं तुम्हाला. मग विचारा बापूला जाऊन तुम्ही.